हॅलो फ्रेंड्स, संजीवनीची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आलू टिक्की चाट। चला तर आपण याची सोपीशी रेसिपी पाहूया। त्यासाठी सर्वप्रथम आपण बटाटे उकडून घ्यायचे आहेत। बटाट्याला 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या आहेत, म्हणजे बटाटे आपले छान उकडले जातील। आपण बटाट्याची साल काढून घ्यायची। बटाटे छान उकडले आहेत आपले। एक एक करून सर्व बटाट्याची साल काढून घ्यायची आहे आणि बटाट्यांना मी मधून काप दिले आहेत। तसं लाल तिखट घातला आहे, हळद घालायची आहे, गरम मसाला, आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ। याच्यामध्ये चाट मसाला देखील घालू शकता, पण माझ्याकडला संपला होता त्यामुळे मी नाही घातला। आणि चिरलेली खूप सारी कोथिंबीर। छान बटाटे स्मॅश करून घ्यायचे स्मॅशरने, म्हणजे आपलं मिश्रण सर्व एकजीव होईल। एकदम स्मूथ छान करायचं आहे, म्हणजे आपल्याला त्याची टिक्की छान बनवता आली पाहिजे। आता मी ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातला आहे। याचा काही अंदाज नाही किती घालायचं, काय जेवढं बसेल तेवढं घालायचं त्याच्यामध्ये, की ज्याची आपल्याला टिक्की छानशी बनवता आली पाहिजे। कॉर्नफ्लॉवर घालायचं आणि छानसा गोळा मळून घ्यायचा आहे। गोळा मळल्यानंतर आपण गोल गोल टिक्की बनवून घेऊया। जशी आपण बटाटे वडे बनवतो तशी टिक्की करून घ्यायची आहे। अशा प्रकारे सर्व टिक्की मी करून घेतल्या आहेत। आता मी तव्यावर तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये तळून घेत आहे। मी शॅलो फ्रायच करत आहे, डीप फ्राय नाही करत। छान दोन्ही साईडने ब्राऊन कलर येईपर्यंत टिक्की फ्राय करून घ्यायची आहे। पहा कलर चेंज होत आहे आपण फ्राय करताना। स्मॅशरने पुन्हा प्रेस करायची आणि छान अजून कुरकुरीत तळून घ्यायची आहे आपली टिक्की। प्रत्येक टिक्कीला प्रेस करायचं आहे आणि पुन्हा टिक्की छान तळून घ्यायची। आपली टिक्की एकदम रेडी झाली आहे, खूप छान तळली गेलेली आहे। आपण आता काढून घेऊया। आता सर्विंग प्लेटमध्ये आपण टिक्की घ्यायची आहे। त्याच्यावर फेटलेलं दही घालायचं आहे। दही मी थोडं साखर घालून गोड केलेलं आहे। त्यानंतर पुदिन्याची चटणी घालायची आहे, चिंचेची चटणी, लाल तिखट, आमचूर पावडर किंवा चाट मसाला देखील घालू शकता तुम्ही, आणि बारीक जिरो शेव घातली आहे। खूप सुंदर दिसते आपली टिक्की खाण्यासाठी रेडी झालेली आहे। तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा। खूप सोपी आणि खूप टेस्टी रेसिपी आहे, खूप छान लागते। ते पण घरच्या घरी एवढे छान स्नॅक्स तयार होतं। नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।